नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नव्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक आता देवीचा आशीर्वाद घेतो आणि लगेच दिवा हातात घेतो. तो आता देवीचे नाव घेत आनंदीसाठी लवकर शुद्धीवर यावी यासाठी प्रार्थना करत असतो आणि मंदिरात प्रदक्षिणा घालत असतो. तर आता दुसरीकडे आनंदीवर उपचार सुरू असतात. आनंदी आता बेशुद्ध असते. तिला वाचवण्यासाठी डॉक्टर हे शर्थीचे प्रयत्न करत असतात. काही वेळाने डॉक्टर आता बाहेर येतात. त्या मालतीला म्हणतात की डॉक्टर काय झालं, माझी आनंदी शुद्धीवर आली का? डॉक्टर काहीच न बोलता पुढे जातात. तर मालती आता खूप रडू लागते आणि लगेच आई सप्तशृंगी माझ्या आनंदीला लवकरात लवकर बरी कर अशी प्रार्थना करते. इकडे सार्थक हा अजूनही मंदिरात प्रदक्षिणा घालत असतो. तर दुसरीकडे आनंदीचं ऑपरेशन सुरू असतं. तर आता इकडे मालती खूप रडत असते. म्हणून लीना म्हणते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. सार्थक सर गेले आहेत ना, अण्णा त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळे आपली आनंदी आता लवकरात लवकर बरी होणार आहे. ते दोघेही आता देवीच्याकडं साकडं घालत आहेत, प्रार्थना करण्यासाठी गेले आहेत. सगळीकडे तर आता मनोभावे सार्थक सर मंदिरात देवीची प्रार्थना करत आहेत आणि प्रदक्षिणासुद्धा घालत आहेत. तेवढ्यात एक काकी तेथे येतात आणि त्यांच्या हातामध्ये काचेचा दिवा असतो आणि औक्षणाचे ताट देखील असते. तर आता ते चुकून त्यांच्या हातातून दिवा खाली पडतो आणि फुटतो. तेव्हा सार्थक तेथून चाललेला असतो. त्याचं आता लक्ष नसतं आणि आता तो पुढे पुढे चाललेला असतो. तर आता काच ती त्याच्या पायात आता लागते. पायातून खूप रक्त वाहू लागतं. इकडे अण्णांना खूप टेन्शन येतं. त्यांना धक्का बसतो, कारण आता सार्थक रक्ताचा पाय माखलेला घेऊन पुढे कसा चालणार हेच त्यांना टेन्शन आलेलं असतं. आनंदी शुद्धीवर यावी यासाठी सार्थक आपले प्रयत्न सोडत नाही. आता त्याला खूप वेदना होत असतात. अण्णांना ते पाहवत नाही. अण्णा रडू लागतात. तर आता दुसरीकडे केदार हा रेश्माला फोन करून घडलेली सर्व घटना सांगतो. त्यावर आता रेश्मा काळजी करण्याचं नाटक करते आणि काय रे, कुठे ॲक्सिडेंट झाला? त्यावर आता केदार म्हणतो, काय माहीत, ते घराबाहेर झाला बहुतेक आणि मोठ्या गाडीनं उडवला आहे. तर रेश्मा आता म्हणते, तो ड्रायव्हर आहे ना, त्याला आता लकी ठरला आहे आपल्यासाठी असं म्हणायचं. ड्रायव्हर असेल ना, त्याला आता बक्षीस दिलं पाहिजे असं म्हणून आता ती आनंदी होते. तर आनंदी कशी आहे हे पाहण्यासाठी आता हॉस्पिटलला जायलाच पाहिजे. तर आनंदी सार्थकला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आहे आणि आता सार्थकला आधाराची गरज आहे, त्यामुळे तू तिथे आधार होण्यासाठी असं केदार सांगतो. तर रेश्मा म्हणते ठीक आहे. तर दुसरीकडे सार्थकच्या पायातून आता खूप रक्त येत असतं आणि अण्णांना अजिबात ते पाहवत नाही. तेव्हा अण्णा पुढे जातात. सार्थक सर प्लीज, अहो मी करतो हे सगळं, तुम्ही राहू द्यात. त्यावरती सार्थक म्हणतो, नाही मीच करणार आहे सर्व माझ्या आनंदीसाठी. तर आता अण्णा देवीसमोर हात जोडतात आणि म्हणतात, माझ्या आनंदीला लवकरात लवकर देवी शुद्धीवर आण. तर आता दुसरीकडे रेश्मा काळजी दाखवत हॉस्पिटलमध्ये येते आणि सर्वांना विचारते, आनंदी अजून शुद्धीवर आली नाही का? तर मनोज म्हणतो, नाही ना अजून आली शुद्धीवर. आणि ती गालातल्या गालात हसते. मालतीला धीर देत म्हणते, मी डॉक्टरांशी बोलून येते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या आनंदी लवकरात लवकर शुद्धीवर येणारच. त्यानंतर आनंदीकडे ती मनातल्या मनात पाहते आणि रेश्मा म्हणते की खरं तर माझी इच्छा आहे की तू इथेच संपून जावं, कारण माझ्या सार्थकला तू माझ्यापासून हिसकावून घेतलंस ना. तुझा श्वास देखील आता घेणं माझ्यासाठी चांगलं नाहीये. तर दुसरीकडे सार्थक दिवा हातात घेऊन चाललेला असतो. वाऱ्याची जोरात झुळूक येते. तर आता हातात असणारा दिवा विझणार असतो. तेवढ्यात अण्णा धावत येतात आणि तो विझवण्यापासून वाचतात. तर आता सार्थक पुढे जातो. त्यानंतर आता त्याला आठवतं की आनंदीची आणि आपली पहिली भेट, आपली मैत्री, माझं तिच्यावर असणारं प्रेम आणि मी केलेलं तिच्याबरोबर लग्न, हे सगळं काही त्याला आता आठवू लागतं. त्यानंतर आता आनंदी देखील इकडे सर्व गोष्टी आठवत असते. ती जोरातच सार्थक सर असं ओरडते, कारण की ती आता शुद्धीवर आलेली असते. तर रेश्मा पाहते आणि आनंदी खरोखरच शुद्धीवर आलेली असते आणि म्हणते की आनंदी, माझं ऐकलं आहे, आता सार्थकची बायको मीच होणार आहे असं म्हणून ती आता रागातच तिच्याकडे पाहू लागते. डॉक्टरांनाही आनंद झालेला असतो. ते बाहेर येतात आणि मालतीला आणि सर्वांना सांगतात की आनंदी शुद्धीवर आली. तेव्हा आता मालती लगेच आई सप्तशृंगीचे आभार मानते. तेव्हा आता सार्थकला अजूनही दिवा तेवत ठेवला असणार. अण्णा येतात आणि म्हणतात की सार्थक सर तुम्ही थांबा, आपली प्रार्थना फळाला आली, कारण की आनंदी शुद्धीवर आले आहे. 1 तास सार्थकच्या आता डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागतात. आता ते दोघेही देवी आईचा आशीर्वाद घेतात. लगेच हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. तर दुसऱ्या दिवशी आता सुद्धा एकदम शांत बसलेली असते. नको ती एवढी काळजी करून. आता वृंदा म्हणते की कशाला त्या मुलीची काळजी करतेस? तर ती म्हणते की रात्रभर माझा मुलगा घरी आलेला नाही. तर सुद्धा रडतच म्हणते. तर आता पुढे
म्हणू लागते की त्याची तब्येतीची काळजी घेतोय की काय माहीत, रात्रभर घरी आलेला नाही, मला त्याची खूप काळजी वाटते. तर वृंदा म्हणते काळजी करून काय फायदा आहे, त्याच्या तब्येतीची काळजी घेतलीच पाहिजे ना त्याने. त्या बाईच्या नादाला लागून त्याने स्वतःची पण वाट लावून घेतली आहे. त्या बाईने काय एवढी जादू केले ना माहीत नाही. त्या मुलीचं काही तर बरं वाईट झालं तर सगळेजण आता सार्थकलाच आता दोषी ठरवणार. तर आता माझा सार्थकची त्याला खूप काळजी वाटत असते. सुधा पुन्हा पुन्हा म्हणत असते. त्यावरती वृंदा म्हणते अगं काही गरज नाही एवढी काळजी करायची, हे कलियुग आहे, असंच चालू राहणार. आणि आता राधाकृष्णच्या घरी असं काही कधी होतं का? एका मुलीसाठी आता हा किती वेडा झाला आहे. एका बाईच्या प्रेमात पडल्यावर तिच्या तालावर नाचतो आहे. तुझा सार्थक सुद्धा आता तसाच झाला आहे, सतत आपल्या आनंदीच्या काळजीत आहे. तेव्हा तुम्ही काहीही म्हणा, परंतु आनंदी या घरची सून आणि सार्थक दादा हे आहेतच, असं आता अक्षू म्हणते. आणि त्याचबरोबर तुम्हाला मानायचं नसेल तर नका मानू, परंतु आनंदाची एक बातमी आहे, आनंदी बहिणी शुद्धीवर आली आहे. कारण की तर ते ऐकून सुद्धा आता खूप हसते आणि म्हणते खरंच आनंदी शुद्धीवर आली का? तेव्हा ते ऐकून आता वृंदाचा मात्र जळफाट होतो आणि आता म्हणते की आनंदी बहिणीला काय झालं आहे ते पाहून येऊया, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊया. तर दुसरीकडे अण्णा मालतीला म्हणतात हे बघ सार्थक सरांच्या हाताचं काय झालं अगं, त्यांनी किती वेळ कठीण परिस्थितीमध्ये हे व्रत पूर्ण केलं आपल्या आनंदीसाठी. तेव्हा मालतीला आता सार्थकचा खूप अभिमान वाटू लागतो. म्हणूनच आनंदी शुद्धीवर आली आणि तुमची सेवा फळाला आली असं आता मालती म्हणते. तर सार्थक तू हे काय केलंस, आनंदीसाठी एवढं करायला काय गरज होती? तर अण्णा म्हणतात अगदी खरंच भाग्यवान आहे हो माझी मूल, एवढं प्रेम करणारा नवरा तिला मिळाला. तर आता मालती म्हणते थोड्याच वेळात की डॉक्टर येतील, आपण त्यांना भेटून घेऊ. शेजारी रूममध्ये आता तिला शिफ्ट करणार आहेत. आता सार्थकच्या पायाला खूप दुखापत झालेली असते. रेश्मा म्हणते आपण त्यावर बँडेज करून घेऊ. तेव्हा तो म्हणतो काही गरज नाही. तेव्हा रेश्मा म्हणते मग मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. तेव्हा सार्थक ठीक आहे असं म्हणतो. तेव्हा रेश्मा कॉफी आणण्यासाठी न जाता डायरेक्ट आनंदीच्या रूममध्ये जाते आणि मनातल्या मनात विचार करते आनंदी अगं सार्थक तुझ्यासाठी काय काय करतोय ते पाहून मला अजूनच खूप चिड यायला लागले. अगं आनंदी तू या जगात राहूच नको, तुझ्या आनंदाने मला कसं तरी होत आहे आणि तुला मरायला मी मदत करते आणि आनंदाने तू मर असं म्हणते. आणि ती शेजारची उशी असते ती रेश्मा घेते आणि म्हणते गुड बॉय आनंदी, हॅप्पी जर्नी. तेवढ्यात सार्थक तेथे येतो. रेश्मा असं जोरात ओरडतो. तर आता सार्थक रागातच विचारतो तू काय करत होतीस? तेव्हा रेश्मा म्हणते की काही नाही, मी तिच्या डोक्याखाली उशी ठेवत होते. तर तो म्हणतो काही गरज नाही. तर सार्थक रेश्माला म्हणतो की तू इथून निघून जा. तर आता रेश्मा रागातच निघून जाते. तर आनंदीजवळ सार्थक बसतो, तिच्या डोक्यावरून हात फिरवतो, परंतु ती आता तो हात मागे घेतो आणि म्हणतो माझं तुमच्या आयुष्यात नसण्याने जर तुम्ही सुखी राहत असाल तर मी तुमच्या आयुष्यातून पुन्हा कधी येणार नाही आणि मी तुमच्या आयुष्यातून निघून जातो. तुम्ही तुमच्या नावाप्रमाणे आनंदी राहा. तर आनंदी पुन्हा शुद्धीवर येते आणि तुम्ही तुमच्या नावाप्रमाणे आनंदी राहा असं म्हणताच तिथून आता सार्थक निघून गेलेला असतो. आनंदी आता सार्थक सर म्हणते परंतु सार्थक आता तिच्याकडे न पाहताच पुढे जातो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये सार्थक अण्णांना म्हणतात की मी आनंदीला तुमच्याकडे सुपूर्त करतोय. तर आता दुसरीकडे सार्थक घरी येतो. तेव्हा आनंदी वहिनी कुठं आहे असं अक्षू विचारते. घरातील सर्वजण टेन्शनमध्ये येतात. तर आता दुसरीकडे अण्णा आणि आनंदीला म्हणतात तुला जिथे जायचं होतं ना तिथेच मी घेऊन चाललो आहे. तर आता दोघेही सार्थक सरांच्या घरी आलेले असतात. तर आता अण्णा म्हणतात तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो, चल आनंदी. तर अशाच मालिकेंचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या. धन्यवाद.